नमस्कार मित्रांनो, सौरभ आता झाडावर चढणार आहे. आमच्या थोड्या झाडाच्या फांद्या मारायच्या होत्या आणि आज पण ऊन पण बऱ्यापैकी आहे सकाळपासून. तर म्हटलं ते एक काम करून घेऊया. शेतीच्या कामाला थोडीशी विश्रांती दिली आम्ही. आणि मयुरेश आलाय. हा बघा, इकडे साहिल आहे, इकडे आई बसली आहे, इकडे मांजर आहे आणि सौरभ पण आलाय. सौरभ आकडी वगैरे कोयता वगैरे घेऊन एकदम तयारीमध्ये आहे. राजी पाटकर आले भाड्यावरून. इकडे सोनाक्षी आली आहे शाळेमधून. आकडी घटला बाबा. बाबा बावडेच पडलं तर रुपची. काय शेणाची काय आता आम्ही मिशन 2 ला जातो. तेव्हा गावच्या जुन्या घरांना अशा खुंट्या ठेवल्या होत्या, म्हणजे जे करून शिडी वगैरे बिंदास्त अशी ठेवू शकत होतो आपण. ही टेक्निक होती. जुन्या टाईपचं पूर्ण घर आहे, पूर्ण भिंती मातीच्या, शेणाने सारवलेली जमीन. वसरी ही वसरी ही वसरी आहे. म्हणजे हे सुख आपल्याला मुंबईमध्ये कधीच नाही भेटू शकत. इकडे गवत आहे, गुरांसाठी गवत बघा आहे. इथे म्हणजे गावठी टाईप असं गवत बिवत ठेवले तणस करून. सौरभ पण मगाशी वरती चढताना आखरी कोयता लावलं होतं. इकडे हे आहे, चाफ्याचं झाड आहे. हा तर आणखी हो की तो आपण किती आहे आता आमचा झाडातोडून झाली यार. चला त्या मित्रांनो, याला मला माझी विहीर दाखवतोय. आता आम्ही इथे जवळपास आलो आहे. तर म्हटलं विहिरीला पण पूर्ण पाणी भरलं आहे की नाही बघू आपण. पाऊस तर खूप झालाच आहे. घाण काढून टाका. आणि तुमची स्वतःची आहे.
मग स्वतःची म्हणजे आमचं एकटीची नाही. हे आरडतं आहे. तर आता आपण आलो विहिरीवरनं घराकडे. ही आमची माडाची झाडं आहेत. ही जेव्हा मी लहान होतो त्या टाईमला खूप लहान होती, एकदम छोटी छोटी होती. आता त्या गोष्टीला 10-12 वर्ष झालेली आहेत. तर बघा आता ह्या अशा प्रकारे ही वरच्या साईडला पण 2-3 झाडं आहेत. असं आमचा एक छोटासा आम्ही एक प्लांट बनवला आहे. हळूहळू आम्हाला सर्वकडे हे बनवायचं आहे. आणि ही आम्ही भातशेतीसाठी खाली ठेवलेली जागा आहे, ज्याच्यामध्ये आम्ही तांदूळचं पीक घेतो, भाजी वगैरे आम्ही इथे भाजी लावतो.